नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एलिमेंटरी ग्रेड परीक्षा अंतर्गत जॉमेट्री हा जो विषय आहे याच्यामध्ये 6वी रचना आपण बघणार आहोत. 6 कन्स्ट्रक्शन काय आहे ती रचना की दिलेल्या कोणाचे तुम्हाला दोन समान भाग करायचे आहे. सपोज जर कोण 60 अंशात असेल तर तुम्ही कोण भागाने 30 अंशाचे दोन भाग करू शकता. पण तो कोण जर 62 अंशात आहे 65 अंशात आहे तर तुम्हाला कोण भागाने शक्य आहे का? दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. मग आपण कंपासच्या सहाय्याने त्या प्रकाराचा वापर न करता गुन्ह्याचा वापर कोण मापाचा वापर न करता या कोणाचे आता मी हा अँगल ABC 60 अंश मापाचा कोन काढलेला आहे 6 डिग्री. मग याचे दोन समान भाग किती होतील? 30 अंशाचे. आपण बघूया होतात की नाही. मग मी आता या कंपासच्या सहाय्याने या कोन ABC चे दोन समान भाग करतो. आता आपण या B ला काय म्हणतात? कोणाचा शिरोबिंदू, व्हर्टेक्स ऑफ अँगल. मग आता या ठिकाणी कोणाचा कंपासचा टोक ठेवलं आणि अंदाजे अशा प्रकारे दोन कंस या ठिकाणी काढले. कंपास मधलं अंतर वाढवून घेतलं आणि आता या ठिकाणी कंपासचं लोखंडी टोक ठेवलं. अशा प्रकारे कंस केला. आता या ठिकाणी ठेवलं आणि अशा प्रकारे या कंसाला छेदणारा दुसरा कंस केला. आता या ठिकाणी हे जे दोन कंस आहेत ते एकमेकांना छेदतात. त्याचा बरोबर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन घ्यायचा आहे आणि या कोणाचा शिरोबिंदू घ्यायचा आहे आणि त्याच्यातून एक रेषा काढायची आहे. That is the angle bisector of angle ABC. अशा प्रकारे तुम्हाला दोन समान भाग मिळाले या कोणाचे. आपण मोजून बघूया यहाँ BBC हा 30 डिग्री आहे की नाही ते आपण या प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने कोन मापकाच्या सहाय्याने मोजून बघूया. या ठिकाणी अशा प्रकारे बरोबर कंपास कोन मापकाचा टोक ठेवायचा आहे आणि तुम्हाला बरोबर दिसत आहे की हा 30 अंश या ठिकाणी दिसतोय की नाही. 30 डिग्रीचा आपल्याला BBC हा अँगल मिळाला. म्हणजेच अँगल ABD सुद्धा किती आहे? काय असेल? 30 डिग्री असेल. अशा प्रकारे आपण कोन ABC चे दोन समान भाग केले. पुढच्या आपल्याला रचनेमध्ये बघायचे आहे की दिलेल्या कोणाचे तीन समान भाग कसे करायचे आहे की नाही. तुम्हाला वाटतं खूप कठीण आहे. बघूया आपण ते कठीण आहे की सोपं आहे. ओके,